कपड्यांचं कसं असतं ना मंडळी, जर आवडला ना तर पटकन एखादा आवडतो आणि जर नाही आवडला ना तर 4-5 दुकानं फिरा तरीही आवडत नाही. तर दुपारी ना पाऊस पडत होता आणि एकदम थोडा-थोडा पडत होता. तर वरदला ना खाली जायचं होतं छत्री घेऊन. मला म्हटलं चला आपण खाली जाऊया. मग काय उन्हाळ्यामध्ये आमची छत्री कामाला आली. बाहेर पावसामुळं ना सगळं पाणी साचलेलं होतं. त्यामुळं नुसतं बिल्डिंगच्या कडेकडेने आम्ही फेरफटका मारला आणि मला म्हणत होता, "तू पण माझी छत्री दे." म्हणून लगेच माझ्या डोक्यावर पण त्याने त्याची छोटी छत्री धरली आणि आम्ही असं निघालो. रात्री हे ऑफिसवरून आल्याच्यानंतर परत आम्ही ड्रेस पाहायला गेलो आणि परत दुसऱ्या दुकानात गेलो. तिथेही काही आम्हाला ड्रेस पसंत पडलेला नाही. आता आम्हाला एका महाराजांनी सांगितलं होतं, की तुमचा मुलगा ना क्लास 1 अधिकारी होऊ शकतो. पण आता क्लास 1 अधिकारी होईल की नाही माहीत नाही. पण ना पेंटर नाही तर ड्रॉइंग मास्टर नक्कीच होईल. सकाळी-सकाळी इथं माझ्या हातावर पहा माझ्या नावाचा व्ही आणि पप्पाच्या नावाचा एम काढून मध्ये हार्ट पण त्यानेच काढला. त्यानंतर ना ही अशी रंगरंगोटी करायला घेतली बाटलीला. कलरिंग ड्रॉइंग एवढं आवडतं ना, की तो नेहमी काही ना काही कलर करतच असतो किंवा मग पेपरवरती काहीतरी काढत असतो. आज पण त्याने ना ही बाटली घेतली सकाळी-सकाळी आणि इथं मस्त असं त्या बाटलीला कलर देत होता. कलर देता-देता एवढा सगळा कलर पण सांडवला. पाण्याच्या भिंतीत रंगवल्याच आहे थोड्याफार. आता फरची पण वाटते सोडत नाही. फरचीवरती पण इथं कलरचं सगळं पाणी सांडून दिलं. मग काय नंतर मी साफ करून घेतलं.